आम्ही गेल्या 2 ते 3 वर्षापासून या रस्त्या संदर्भात अनेक प्रशासनाला निवेदन दिले, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. आम्ही वेळोवेळी म्हणजे पालकमंत्री अजितदादा होते त्यावेळेस देखील आम्ही त्यांना पत्र दिलं होतं. त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलं होतं की लवकरच या रस्त्याचं काम मार्गी लागत. मात्र गेल्या वर्षी आम्ही यात 29 जुलैलाच एक लोटांगण आंदोलन केलं होतं. त्यावेळेस आम्ही धानोरा रोड आणि अंकुश नगर या रस्त्याच्या मागणीसाठी आम्ही त्यावेळेस आक्रमक झालो होतो आणि तिथल्या जे गटारीचं पाणी आहे त्यामध्ये लोटांगण आंदोलन केलं होतं. मात्र प्रशासनाने फक्त म्हणजे अजितदादा ज्यावेळेस पालकमंत्री होते त्यांनी आम्हाला फक्त धानोर रोड फक्त 1 किलोमीटरचा, ते पण 1च किलोमीटरचा रस्ता मंजूर केला. तो देखील अर्धवट आहे. तो त्या अर्धवट रस्त्यातून आम्ही म्हणजे कसतरी मार्ग काढत आहोत. मात्र अंकुश नगरची जी परिस्थिती ती एकदम हलाखीची परिस्थिती आहे, दुर्दैवी अवस्था आहे आणि त्या रस्त्यावरती सुमारे 3 ते 4 शाळा आहेत आणि विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी देखील मोठे हाल होत आहेत. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. कोणतेही आतापर्यंत त्या रस्त्यामध्ये फक्त मुरुम टाकण्याचं काम केलं, मात्र त्या मुरुमामुळे देखील आता विद्यार्थ्यांना किंवा पादचाऱ्यांना देखील त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कारण जे मुरुम टाकलाय तो आता बारीक झालेला आहे आणि त्यामुळे धुळीचं प्रमाण देखील वाढलं आहे. त्यामुळे प्रशासनाने आता आम्ही उद्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत. प्रशासनाने आता तरी दखल घेऊन निदान त्या रस्त्याचं काम मार्गी लावावं हीच आमची अपेक्षा आहे. अंकुशनगरच्या दुरावस्थेबद्दल काय बोलावं सध्या तरी आम्हाला तर सुचत नाही, कारण की माझा जन्म अंकुशनगरमध्येच झालाय. जसं मला कळतंय मी तसं बघतोय, आमच्याकडे फक्त त्या रोडची दुरावस्थाच चालू आहे. दिवसेंदिवस ती दुरावस्था वाढत गेलेली. आता सध्या अशी दुरावस्था आहे की कंटिन्युटी मध्ये जसं पाऊस थोडाही पडतो, पाणी होतं, चिखल होतोय. बरेचसे आमचे महिला आहेत, म्हणजे जे आमच्या आई आहेत, बहिणी आहेत, ते रोडवर पडतायत. जे वयस्कर आहेत, आमचे बाबा आहेत, चुलते, ते पडतायत. लहान लेकरं पडतायत. कसल्याही प्रकारचा काही राजकीय लोकांचं आमच्याकडे लक्ष नाही. इलेक्शन येतात, इलेक्शन मध्ये आम्हाला शब्द दिला जातो की हा रोड आता होईल, तेव्हा होईल. फक्त शब्द देतात, नारळ फोडतात, इलेक्शन लागतं, इलेक्शन होतं, विषय संपून जातो. प्रत्येक वर्ष असं 20-25 वर्षापासून हेच आमच्या सोबत चालू आहे. आमच्याकडे यायचं म्हणलं तर तोंडाला एका हाताने गाडी चालवणे, मोटरसायकलवर, दुसऱ्या हाताने तोंडाला रुमाल लावणे आणि खड्डे चुकून घरी येणे. म्हणजे पूर्णपणे फक्त घरी यायचं असेल तर फक्त सर्कस करावं लागते. सरकारला ही विनंती आहे शेवटची की बाबा आम्ही जे आता सहन करतोय त्याच्याकडे आमच्याकडे थोडं लक्ष द्यावं. ते रस्ता पूर्णतः बनवावं. कारण की आम्ही जे उद्या आंदोलन करत आहोत, हे आंदोलन फक्त असं नाही की आम्ही आलोत गेलोत. आता यावेळेस असं होणार नाही. जे उद्या उपाध्याय साहेबांसोबत जे आमचं आंदोलन आहे, ज्यांच्या सोबत आम्ही उद्या कलेक्टर ऑफिसला ते आंदोलन करणार आहेत, हे आंदोलनचं जे आहे आम्हाला फक्त आता शब्द नकोय तर काम हवंय. कारण की शब्द आणि ते कागदोपत्री एवढ्यात आमचा रस्ता झालाय की त्याची आता गणता राहिलेली नाही. आता आम्हाला फक्त कागदावर नकोय, तर आम्हाला स्वतः तिथे फिजिकली आम्हाला रस्ता हवाय. हे आपल्याला विनंती आहे. सध्या आम्ही नगर रोड हा येत्या 15 दिवसामध्ये पूर्णतः जाम करू आणि रोडवर आम्ही आता येऊन बसू. अंकुश नगरचा जो मुख्य रस्ता आहे त्या रस्त्याची अवस्था एवढी बिकट आहे की एखाद्या ग्रामीण भागात सुद्धा असा रस्ता नसेल. अतिशय चालताना सुद्धा त्रास होत आहे. गेल्या 10-15 वर्षामध्ये पासून मी सामाजिक कार्य करत असताना अनेक लोकप्रतिनिधींना मी निवेदन दिले, प्रशासनाला कित्येक वेळेस बोललो की या रस्त्याची अवस्था एवढी बिकट झाली. साहेब, मी स्वतः डॉक्टर आहे, त्या भागात माझे क्लिनिक आहे. अनेक रुग्ण त्या रस्त्याने, पावसाळ्यात एवढी बेकार अवस्था होती की अक्षरशः डिलिव्हरीच्या माता भगिनींची अवस्था तर न पाहण्यासारखी होती हो. आणि गाड्या स्लिप होणं ही तर नॉर्मल गोष्ट होऊन बसली आमच्या अंकुशनगरच्या मुख्य रस्त्यात. अंकुशनगरचा मुख्य रस्ता हा रस्ताच नाही हे म्हणायला देखील वावगं ठरणार आहे. लोकप्रतिनिधींना मी स्वतः सामाजिक कार्य करत असल्यामुळे गेल्या 10 वर्षापासून निवेदनाचा असा बंडल माझ्याकडे स्वतः आहे. मला निवेदन द्यायचा सुद्धा आता कंटाळा आलेला आहे. आणि त्या भागातले अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत, सगळ्या जणांनी प्रयत्न करून आज थकलेले आहेत. साहेब, खरं सांगतो, मी तुमच्या माध्यमातून एक सांगतो की माझी कळकळीची विनंती आहे की आतापर्यंत मी 100-150 निवेदन दिले असतील. मग ते लोकप्रतिनिधी आमचे असोत की कोणाचे असोत, लोकप्रतिनिधींना दिले, प्रशासनाला सांगितलंय. पण आता खरं तुम्ही हा मुद्दा मला आवडला आणि तुम्ही
जर मनाव घेतलं या मीडियानी तर नक्की हा प्रश्न सुटेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या अंकुशनगरची जी गळचेपी व्हायली त्या रस्त्यामुळे, त्या रस्त्यावर असणारे विविध दुकानदार असतील, वेगवेगळे मार्केट असतील, मार्केट शून्य एरिया बीड शहरातला असेल तर तो अंकुशनगर असेल. या अंकुशनगरच्या रस्त्याची दलिंद्री कधी फिटणार ही कळकळीची विनंती माझ्या वतीने मी सर्व अंकुशनगर वासियांच्या वतीने मी स्वतः रमेश शिंदे करतो. अंकुशनगर भागातील रहिवाशांना एक विनंती करतो की आता आपण निवेदन देऊन हे करून थकलो आहोत, तर आम्ही 4-5 जण आहेत सामाजिक कार्यकर्ते, आम्ही एक पुढाकार घेऊन आपल्या सर्वांच्या हितासाठी, यामध्ये कोणताही मोठेपण न घेण्यासाठी हे करत नसून आपल्या अंकुशनगरचा मुख्य रस्ता सुटणे, मुख्य रस्त्याचा प्रश्न सुटणे हा या पाठीमागे हेतू असल्यामुळे सगळ्या अंकुशनगर भागातील नागरिकांना, सगळ्या तरुणांना विनंती करतो की आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच हा रस्ता होणार आहे. ते सर्वांनी उद्या सहकार्य करावे. आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्यापासनं 4-5 जण उपोषणाला बसत आहोत आणि मला विश्वास आहे माझ्या अंकुशनगर वासियांवरती की आपण सगळेजण आम्हाला मदत करताना आणि सर्वजण येऊन या ठिकाणी त्या उपोषणाला पाठिंबा देतात. रस्ता तसं बघायला गेलं तर खरंच खूप खराब झालेला रस्ता आहे, कारण कुठल्याच खेड्यामध्ये तसा रस्ता नाहीये. असा रस्ता शहरामध्ये अंकुशनगर भागात झालेला आहे. आणि त्या रस्त्यामध्ये शाळेत जाणारे मुलं, वृद्ध माणसं यांना तर चालण्याचा खूपच त्रास होत आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे की तिथं पावसाळ्यामध्ये पाणी साचतंय. त्या पाण्यामुळे ते किती खड्डा आहे आणि काय हे कळत पण नाहीये. गाड्या स्लिप होऊन ते पण पडते. आणि दुसरी गोष्ट, आंदोलन आहे ते प्रशासनानं या आंदोलनाची दखल घ्यावी, नाहीतर ह्याच्या पलीकडे पुन्हा अजून जास्त तीव्र आंदोलन होईल आणि प्रशासनानं रस्ता दुरुस्त करण्याची एक हे करावं.